पवित्र पोर्टल 2025-26साठी एक सूचना आलेली आहे। पवित्र पोर्टलवर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले जे प्रिफरन्स आहे हे लॉक केलेले आहे। म्हणजे ज्या शाळा आलेल्या होत्या त्या शाळा तुम्ही सिलेक्ट केल्या आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये ज्या शाळा होत्या ह्या तुम्ही लॉकसुद्धा केलेल्या आहे। तर या शाळा लॉक केल्या तरी तुम्हाला परत त्या शाळा अनलॉक करायच्या आहे, शाळा डिलीट करायच्या आहे आणि परत तुम्हाला जनरेट करून परत लॉक करणं अतिशय गरजेचं आहे। यामध्ये काही अपडेट आली आहे, बघू शकता 6/5/2025 हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना टेट 2022 दुसरा टप्पा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दुसरा टप्पा नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। जेही विद्यार्थी पवित्र पोर्टलसाठी अप्लाय करत आहेत त्यांना या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण अपडेट ही एकदा चेक करून घ्यायची आहे, कारण जर तुम्ही तुमचे प्रिफरन्स लॉक केले नाही तर तुम्ही या जी प्रक्रिया सुरू आहे, भरती प्रक्रिया आहे, यामधून बाद केले जाणार आहे। तर बघू शकता या अगोदर जे प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यासाठी जी तारीख दिली होती ते 24/4/2025 ते 28/4/2025 ही तारीख देण्यात आली होती। या तारखेमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले जे प्रिफरन्स होते हे लॉक केलेले आहे। यामध्ये काही विद्यार्थ्यांचे प्रिफरन्स लॉक करायचे राहून गेलेले आहे किंवा कोणाला माहीत नव्हतं तर त्यांनी जनरेटसुद्धा केलेले नाही आहे। तर आता तुम्ही करू शकता कारण तुम्हाला यामध्ये वेळ देण्यात आलेला आहे। तर बघू शकता पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीच्या उमेदवारांनी अभ्यास करावा। सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील म्हणजे होमपेजवर डाउनलोड या मेन्यूवर पाहता येतील। मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू ह्या सुद्धा तुम्हाला जागा पाहता येईल, म्हणजे दोन्ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ह्या दोन्हीच्या PDF तुम्ही जनरेट करू शकता। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट बघा, 4 नंबरचा पॉईंट, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक 6/5/2025 ते 8/5/2025 रात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे आजपासून तुम्ही जे प्रिफरन्स आहे तुमचे तुम्ही ॲड करू शकता आणि लॉकसुद्धा करू शकता। आणि ज्याही विद्यार्थ्यांचे लॉक केलेले असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये भरपूर सूचना दिलेल्या आहेत। तुम्हाला संपूर्ण ज्या सूचना ह्या बघणं अतिशय गरजेचं आहे। वाढीव जाहिरातीमध्ये प्राधान्यक्रम प्राप्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की तर यामध्ये काही शाळांची नोंदणी झाली नव्हती, आता त्यांची नोंदणी झालेली आहे, तर जागा यामध्ये वाढलेल्या आहे। त्यामुळे नवीन ज्या जाहिराती आहेत त्या ॲड करण्यात आलेल्या आहे आणि त्या तुम्हाला मिळाव्या यासाठी परत तुम्हाला 3 दिवस देण्यात आलेले आहे। 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख या 3 दिवसामध्ये तुम्हाला परत तुम्ही टाकलेले पूर्ण प्रिफरन्स डिलीट करून परत तुम्हाला फिल करून घ्यायचे आहे। तर बघा यामध्ये नेमकी अपडेट कोणती दिली आहे। तर यापूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे। यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत मात्र लॉक केले नाहीत अशा उमेदवारांनी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे। ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम जनरेट केले नाहीत व जाहिरातीनुसार नमूद पदास पात्र असतील तर त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील। अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता येतील। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेलाच नाही आहे ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात। ज्यांनी प्रिफरन्स लॉक केलेली नाही आहे ते सुद्धा लॉक करू शकतात। ज्यांनी लॉक केलेले आहेत त्यांना डिलीट करून परत जनरेट करून आणि मग त्यांना लॉक करावं लागेल। जनरेट केलेले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून नव्याने जनरेट करण्याची संधीची मर्यादा असणार नाही। तर बघू शकता टेटची जी साईड होती या साईडवर जी मुदत दिली होती सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी पूर्ण केलेल्या, दुरुस्ती केलेल्या व प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल। फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल। प्राधान्यक्रम जनरेट ते लॉक करण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जे यूजर मॅन्युअल दिलेली आहे साईडवर ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही सुद्धा तुम्हाला जे प्राधान्यक्रम आहे हे डिलीट करून परत लॉक करायचे आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना, कारण त्यामध्ये शाळा वाढलेल्या आहे। तर बघू शकता उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/5/2025 ते 8/5/2025 असा कालावधी देण्यात येत आहे। तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावेत। जे विद्यार्थी प्राधान्यक्रम लॉक करतील तेच विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे। ज्यांचे प्राधान्यक्रम लॉक नसेल ते यामध्ये इलिजिबल नसणार आहे, म्हणजे तुम्हाला पुढील प्रोसेसमध्ये घेणार नाही। त्यामुळे लॉक करा। तुमचे जे शाळा टाकायचे आहे तुम्हाला, म्हणजे ज्याही तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे ते प्राधान्यक्रम द्या आणि सर्वात शेवटी लॉकचं ऑप्शन आहे, लॉक करणं अतिशय गरजेचं आहे। तर अशा प्रकारे ही एक अपडेट आली होती। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले दिलेले प्रिफरन्स डिलीट करा, लॉग इनमध्ये जाऊन फॉर्म अनलॉक करा,
त्यामध्ये परत तुम्हाला जेही शाळा ह्या जनरेट करून घ्यायच्या आहे, परत तुम्हाला शाळा वाढीव मिळतील आणि त्यामध्ये जेवढ्या शाळा येते त्यामधून तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे, जेही तुम्ही अगोदर दिलेले आहे सेम टू सेम, आणि त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला लॉक करून घ्यायचा आहे। यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे ते विद्यार्थीसुद्धा इलिजिबल असणार आहे। तर पवित्र पोर्टल 2025 साठी ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।